नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहर आणि परिसर ह्यामध्ये जो विद्युत पुरवठा किंवा लाईट संदर्भात अनेक अडचणी किंवा अनेक बाबी आपण पाहतोय आणि ह्या संदर्भात जी लढाई सुरू केलेली होती त्या लढाईचा आज शेवट कशा पद्धतीनं झाला पाहिजे आणि ह्याचं नक्की काय आहे, ह्याचं मूळ कारण काय आहे की लाईट जी काय सतत जाते किंवा लाईट सतत खंडित होते किंवा काय होतं, ह्या सगळ्या गोष्टीविषयी आपण बघितलेलं आहे की अनेक लोकांनी अनेक नागरिकांनी ह्या संदर्भात आवाज उठवले. माझी जी लढाई होती ती लोकशाही मार्गाने होती आणि ह्या लोकशाही मार्गाने लढाई सुरू असताना आपण 18 मे 2026 रोजी म्हणजे गेल्या महिन्याच्या 18 तारखेला आपण अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आपण त्या पद्धतीनं महावितरण उपविभाग कार्यालय नातेपुते समोर आपण अन्नत्याग आंदोलन सुरू केले असता तात्काळ दखल घेण्यात आली. तात्काळ दखल घेतली म्हणजे नक्की कशी घेतली तर माननीय अधीक्षक अभियंता कार्यालय सोलापूर महामंडळ सोलापूर जे मंडळ आहे त्याचबरोबर कार्यकारी अभियंता कार्यालय विभाग जो अकलूज आहे, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा ह्या संदर्भात दखल घेतल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ज्यावेळेस आपण आंदोलन केलं होतं त्यावेळेस लगेच दखल 10 ते 15 मिनिटांमध्ये दखल घेऊन आपल्याला त्यांनी काय दिलं होतं ते तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो. आणि ऑलरेडी तुम्हाला सगळ्याला माहीत आहे 18/5 आपल्याला दिलं होतं की सोमवार दिनांक 18 मे 2026 पासून प्रस्तावित अन्नत्याग आंदोलनाबाबत. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे वालचानगर नातेपुते 33 KV वाहिनीच्या कामाबाबत. ही जी वाहिनी आहे त्या संदर्भात मी डिटेल्स बोलेन तुम्हाला. आता हा एक विषय होता नातेपुते शहरात सुरळीत वीज पुरवठ्याबाबत. सदर प्रकरणी नातेपुते शाखा कार्यालयातील शाखा अभियंता यांना नातेपुते शहरामध्ये सर्व प्रकारचे तांत्रिक सर्वेक्षण करून 10 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि प्राप्त अहवालानुसार आवश्यक सुधारणा व उपाययोजना करण्यात येणार आहेत. आता हा एक विषय तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की हा जो विषय आहे तर ह्या विषयासंदर्भात 10 दिवस होऊन गेले. 18 मेला आपण त्या संदर्भात तसं त्यांनी आपल्याला 18 तारखेला लिहून दिलं होतं की 10 दिवसामध्ये तांत्रिक पूर्ण जो काय सर्वेक्षण असेल ते पूर्ण केलं जाईल आणि ते सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्या अहवालानुसार उपाययोजना केली जाईल. आज 18 तारीख ते आत्ता आज 9 तारीख आहे. साधारणतः 20 दिवसाचा कालावधी म्हणजे आपण 10 दिवसाचा कालावधी त्यांना दिला. आता जो अहवाल आहे त्या अहवालासंदर्भात आपण मागणी केलेली आहे. काल पत्र आपण दिलेलं आहे 8/7/2026 आपण पत्र दिले स्मरण केलेलं आहे त्यांना की अन्नत्याग आंदोलन व संदर्भ पत्रानुसार सादर केलेला अहवाल व केलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती मिळावी ही नम्र विनंती. अशा पद्धती पत्र आपण काल दिलेलं आहे. मग त्यामध्ये त्यांना जे काही अहवाल होता तो अहवाल त्यांनी आपल्याकडं सादर करावा अशा पद्धतीचं आपण त्यांना पत्र दिलेलं आहे. तर लवकरच आपल्याकडे अहवाल सादर होईल. ह्याविषयी थोडी अजून चर्चा करूया आपण. आणि आता 33 KVचा विषय. 33 KVचं जी संबंधित ठेकेदारामार्फत सदर काम लवकर सुरू करून पूर्णत्वास नेण्यात येणार आहे अशा पद्धतीने त्यांच्याकडे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर नातेपुते शहरातील ग्राहकांना वीज पुरवठ्यासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी खालील संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. त्यामध्ये नातेपुते उपकेंद्र ऑन ड्युटी ऑपरेटरचा मोबाईल नंबर दिलेला आहे, संपर्क क्रमांक. त्याचबरोबर जे शाखा अभियंता आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे, महावितरण टोल फ्री क्रमांक आहे. आता लक्षात घ्या, आपण त्यांना वेळ दिला 10 दिवसाच्या जागी त्यांना 20 दिवसाचा मी वेळ दिला. आता एक लक्षात घ्या, महत्वाचं काय होतं की 33 KV जी 33 KV लाईन आहे वालचानगरकडून येणारी, आता आपल्याला पुरंदरकडून 33 KV लाईन मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं की 33 KV जी लाईन आहे पुरंदरकडे येणारी ती फक्त आपल्यालाच मिळते, त्यामध्ये दुसऱ्याला कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही, फक्त आपल्याला दिली जाते. आता वालचानगरकडून 33 KVचं काम सुरू आहे. त्यासाठी जी काय यंत्रणा किंवा तांत्रिक यंत्रणा बसवण्याचं काम आहे ते सुद्धा उपविभागात उपकेंद्रामध्ये आपल्या सुरू आहे. कुणी जरी आता बघायला गेलं
मी कालच व्हिजिट करून आलो. तर त्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे ते काल 4-5 जे काय त्याचे तांत्रिक जे काय इन्स्ट्रुमेंट असतात ते सगळे तिथं काल आणलेले आहेत त्यांनी. काल मी पाहणी केली, पत्र द्यायला गेलतो त्यावेळेस. आणि ते 33 केव्ही वालचनगरचं काम सुद्धा ह्या पालखीच्या अगोदर, म्हणजे ह्या पालखीला ते काम चालू झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माझी सध्या आहे. आता जे काय तांत्रिक आता तिथं जे काय ट्रान्सफॉर्मर जे बसवण्याचं काम, जिथून लाईट येणार ती ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून कशी सप्लाय करता येईल त्या संदर्भात जे काही तांत्रिक काय गोष्टी आहेत ते सुरू आहे. आता हा अहवाल जो 10 दिवसात आपल्याला द्यायचा होता, नातेपुते शहरातील सर्वेक्षण करून शाखा अभियंता निकम साहेब आहेत, त्यांनी तो अहवाल द्यायचा होता 10 दिवसाच्या आत. तो अहवाल आता काय नक्की दिलेला आहे तर त्या संदर्भात काल आपण पत्र दिलेलं आहे. तो अहवाल मागणी मी केलेली आहे आणि त्या अहवालानुसार आता काय उपाययोजना सुरू आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती मागितलेली आहे. आणि लक्षात घ्या, आपण त्यांना 10 दिवसाचा मी 20 दिवस दिले. म्हणजे मी प्रामाणिकपणे काम केलं. मी कुठल्याही प्रकारचं मला राजकारण त्यामध्ये करायचं नव्हतं. त्यांना तेवढा वेळ पाहिला होता 10 दिवसाचा. त्या ठिकाणी मी 10 दिवसाच्या जागी अजून 10 दिवस म्हणजे 20 दिवसाचा कालावधी दिला. आता ह्यांच्याकडून नक्की आता आपल्याला काय माहिती येते, काय सर्वेक्षण झालं आणि या सर्वेक्षणानुसार काय आता उपाययोजना केली जाणार आहे. दिला ना आपण त्यांना वेळ. आतापर्यंत लाईट जात होती आणि विशेष म्हणजे नातेपुते शहरातील सर्व नागरिकांनी, मी ज्यावेळेस 18 तारखेला आवाहन केलं होतं की आपण 10 ते 15 ते 20 दिवस देऊया, तोपर्यंत थोडंसं आपल्याला सहन करावं लागेल आणि सहन केलं पाहिजे. नातेपुते शहरातील सर्व नागरिकांचं मी अभिनंदन व्यक्त करतो, त्यांचं कौतुक करतो. मी एवढा मोठा नाही तुमचं कौतुक करण्यासारखी, परंतु तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी सहकार्य केलं. महावितरण विभागाला महावितरण उपविभाग नातेपुते यांना आपण पूर्णपणे सहकार्य केलं. 10 दिवसाच्या जागी आपण 20 दिवस दिले. आता या अन्नत्याग आंदोलनाच्या बाबतीत आपल्याला ज्या ज्या लोकांनी सह्या दिल्या होत्या त्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. आणि आता नक्की नातेपुते शहरातील काय सर्वेक्षण केलेलं आहे शाखा अभियंता निकम साहेबांनी आणि तो अहवाल सादर केला आहे की नाही या संदर्भात आपण कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलेलं आहे काल. बघूया आता काय येतंय. आणि नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आता ह्यांच्याकडून काय येते बघूया. आणि त्यानंतर जर कुठला सर्वे राहिला असेल तिथं लाईट, आता जे काय आपलं तक्रारी होत्या त्या संदर्भात थोडक्यात सांगतो. कार्यकारी अभियंता अकलूज यांनी आपल्याला बघू शकता आपण, हे आपल्याला त्यांनी दिलं होतं, उपअभियंत्यांना दिलं होतं आणि त्याची प्रत्येक आपल्याला त्यांनी दिली होती. तर त्यामध्ये आपलं काय होतं बघा, नातेपुते उपकेंद्रात वालचनगर येथून येणारा 33 केव्ही वाहिनी पोलची कामे, नातेपुते उपविभागाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक यांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, मेंटेनन्सची कामे, शेती विद्युत पुरवठा कालावधीमध्ये वाढ करून विद्युत पुरवठा अखंडित जास्त दाबाने देण्यात यावा, इतर कामे या संदर्भात अशा पद्धतीचं त्यांच्याकडून कार्यकारी अभियंता अकलूज यांच्याकडून त्यांना दिलं होतं आपल्या तक्रारीनुसार, अन्नत्याग आंदोलनानुसार. वेळ दिलेला आहे बघा. शेवटी माझं लोकशाही मार्गाने असतं, मी कुठल्याही गोष्टीला वेळ देतो. उद्या झालं पाहिजे, परवा झालं पाहिजे अशा गोष्टी नाही. तांत्रिक बाब आहे, लाईटी तांत्रिक बाब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पुनर्जावड करून येणारे 33 केव्ही त्याला रिप्लेसमेंट आपल्याला 33 केव्ही वालचनगरची उपयोगी येऊ शकते, तर ती पण आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि त्या संदर्भात सुद्धा बघा जेवढं मला शक्य आहे तेवढं मी इथं तुमच्यासाठी आणलेलं आहे. आणि तुम्हाला कुठल्या अडचणी तुम्ही नंबरला ऑपरेटरला वगैरे बघा. आता हे सगळं झालेलं आहे. आता लोकांचा फीडबॅक घ्यायला मी चालू करतोय. आता त्यांचा अहवाल येऊ द्या माझ्याकडं. अहवाल आल्यानंतर, अहवाल ज्यावेळेस माझ्याकडे येईल त्यावेळेस जर काय राहिलं असेल, नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की मला आधी अहवाल येऊ द्या माझ्यापाशी. अहवाल आल्यानंतर जर काय काय सर्वे गेला, कुठल्या कुठल्या ठिकाणचा नातेपुते शहरातील सर्वे झालेला आहे, कोणत्या प्रकारचा सर्वे झालेला आहे, काय फॉल्ट होता, तो फॉल्ट दुरुस्त करण्यासाठी काय केलं जाणार आहे, हे सगळं ज्यावेळेस आपल्यापाशी येईल त्यावेळेस मी तुमच्यासमोर ते मांडेन, लाईव्ह मध्ये मांडेन. आणि त्यावेळेस जर कुठला भाग राहिला असेल नातेपुते शहरातील तर तो विषय नंतर तुम्ही माझ्याकडे देऊ शकता. नंतर आपण त्या शाखा अभियंता साहेबांना तो देऊ, निकम साहेबांना, आणि किंवा वेळ पडली तर आपण उपकार्यकारी अभियंता साहेबांना सुद्धा देऊ. अशा पद्धतीचं बोलणं आपलं झालेलं आहे. आपल्याला स्टंट करायचं नाही, राजकारण करायचं नाही. राजकारण कसं होतं, काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे गावामध्ये. आपल्याला राजकारण करायचं नाही. आपल्याला सामाजिक लोकशाही मार्गाने आपण ही लढाई लढतो आणि 100% लढाई सक्सेस होणार आहे. सर्वेक्षणच नव्हतं, ते सर्वेक्षण करायला लावलं आपण. 10 दिवसाचा कालावधी आपण 20 दिवस दिला. त्यांना बोला आपण जागा ठेवली नाही आपल्याला. आता त्यांचं काय राहिलंय ते बघूया आता. ओके, माझा व्हॉट्सअप नंबर घ्या किंवा मला फोन करा, काय अडचण असेल तर. फक्त अहवाल येऊ द्या. अहवाल ज्यावेळेस तुमच्यावर सादर करेन आणि त्यानंतर जर काय
सर्वेक्षणामध्ये काय गोष्टी राहिल्या असतील, तुमच्या अडचणी राहिल्या असतील, तर 100% आपण प्रत्येक प्रभागानुसार, वाड्या वस्त्यानुसार किंवा शाखा अभियंता म्हणजे जे आपलं शाखा अभियंता नातेपुते यांचं कार्यक्षेत्र असेल, त्या कार्यक्षेत्रात जेवढे भाग येतात त्या भागांच्या संदर्भात काय अडचणी असेल तर ते आपण त्यानंतर बघूया. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हॉट्सअप नंबर घ्या किंवा कॉल करा 9403 87 48 85. पुन्हा एकदा सांगतो 9403 87 48 85. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.